श्री स्वामी समर्थ ताईंनो. तर बघा, आज शॅम्पू बनवायला सुरुवात केली होती. म्हणलं की तुमच्यासोबत सुद्धा काही क्लिप्स ज्या आहेत त्या शेअर कराव्या. बघा, मार्केटचा शॅम्पू आणि आपला घरगुती शॅम्पू यामध्ये खूप म्हणजे खूपच फरक आहे ताईंनो. कारण की मार्केटच्या शॅम्पूमध्ये कुठल्याही प्रकारचे हर्ब्स मिक्स केले जात नाहीत. मार्केटचे जे शॅम्पू आहेत ते इसेन्शियल ऑइलपासून बनवलेले असतात आणि त्यामुळं असे प्युअर वस्तू ज्या आहेत, हर्ब्स जे आहेत आपले हे नॅचरल, हे त्यामध्ये मिक्स नसतात. आणि घरगुती जो शॅम्पू असतो त्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे हर्ब्स मिक्स करून केला म्हणजे शॅम्पू बनवला जातो, त्यामुळे तो खूप जास्त पॉवरफुल असतो. मार्केटच्या शॅम्पूने तुमच्या केसांमधली जी पण धूळ माती किंवा तेल आहे ते निघतं, पण या शॅम्पूने, या आपल्या घरगुती शॅम्पूने तुमच्या केसांमधली धूळ माती तेल तर निघतं, शिवाय बघा हेअर ग्रोथसाठी सुद्धा उपयोग होतो. आणि तुम्हाला माहीत आहे रिठावळा शिकेकाई आपल्या केसांसाठी किती जास्त इम्पॉर्टंट आहे. रिठावळा शिकेकाईशिवाय मी रोजमेरी शिवाय जास्वंदाची खूप सारी फुलं म्हणजे तिथं दिसते तुम्हाला साईडला की शिजवून ठेवलेली आहे, अर्क जो आहे तो काढून ठेवलेला आहे. या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घालते आणि काही सिक्रेट्स पण यामध्ये ॲड होतात आणि त्याच्यानंतर आपला खूप 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 जास्त पॉवरफुल जो शॅम्पू आहे तो बनवून तयार होतो. आता ज्या पण ताईने हा शॅम्पू यूज केलेला आहे त्यांना तर माहीतच आहे हा शॅम्पू कसा आहे. पण तुम्हीसुद्धा आजपर्यंत ट्राय नसेल केलं तर छोटीशी ट्रायल बॉटल आपल्याकडे मिळते. ती बॉटल जी आहे ती तुम्ही घेऊन ती बॉटल जी आहे ती ऑर्डर करू शकता आणि याचा रिझल्ट जो आहे तो पाहू शकता. पहिल्या वॉशमध्ये तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफ जो आहे तो कमी झालेला दिसतो. 2 ते 3 वॉशमध्ये तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफ पूर्णपणे, कोंडा जो आहे तो पूर्णपणे गेलेला दिसणार आहे. तर अशा पद्धतीचे आता तुम्हाला दिसतंय समोर की हे सगळे हर्ब्स जे आहेत ते मी रात्री भिजायला ठेवले होते. आणि म्हणजे सुरुवातीला जे तुम्हाला दाखवलं ते असे दाखवले, पण ऑलरेडी मी भिजवून ठेवलेले होते रात्री. आणि त्यानंतर त्याला शिजवून घ्यायचं आहे, त्याचा अर्क व्यवस्थित काढायचा आहे. खूप साऱ्या वस्तू यामध्ये ॲड आहेत आणि त्याचा सगळा फायदा आपल्या केसांना डायरेक्ट होणार आहे. तर त्यामुळं हा अर्क जो आहे तो खूप पॉवरफुल आहे. तर बघा, इथं सगळा जो अर्क आहे तो आपल्याला एकदम, आता शॅम्पू बनवताना खूप महत्त्वाच्या वस्तू इथं असतात की मेजरमेंट. खूप परफेक्ट पद्धतीने आपल्याला हे मोजमाप करावं लागतं. थोडं जरी कमी जास्त झालं तर शॅम्पू जो आहे तो खराब होतो. आता बऱ्याच ताईंना माहीत आहे आपली शॅम्पूची जर्नी कशी होती, कशा लेवलचे आपण शॅम्पू बनवायचो आणि त्याच्यानंतर आता आपला शॅम्पू गोल्डन शॅम्पू जो आहे तो कोणत्या लेवलचा आहे. आता यानंतरसुद्धा बरेच शॅम्पू म्हणजे की आपल्याला कॉलवरती बऱ्याच ताई सांगतात की ताई मला यासाठी शॅम्पू हवा आहे, त्यासाठी शॅम्पू हवा आहे. केसामध्ये खूप म्हणजे कोंडा तर आहेच आहे, शिवाय खूप खाज उठते केसांमध्ये. यावरती सेपरेट शॅम्पूसुद्धा मी बनवून दिलेले आहेत आणि त्याचा रिझल्टसुद्धा तितकाच चांगला मिळालेला आहे ताईंना. तर अशा पद्धतीनं बघा, शॅम्पू बनवायची जी प्रोसेस आहे ती साधारणतः आता 2 दिवसाचीच झालेली आहे. कारण की अगोदर जो आपला शॅम्पू बनायचा तो 4 ते 5 दिवस, कधी 6 दिवससुद्धा लागायचे. पण आता थोडंसं म्हणजे आपण काम जे आहे ते सोपं केलेलं आहे. आणि म्हणजे बघा, जरी काम सोपं केलं असलं तरीसुद्धा यामध्ये जो शॅम्पू आपण बनवतो आहे त्याच्या क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. तर तीच क्वालिटी, त्याच लेवलचा शॅम्पू आपण बनवतो आहे. फक्त काही वस्तू ज्या आहेत त्या अगोदर आपण बनवून तयार करून ठेवतो आहे, म्हणजे की बेस वगैरे या ज्या वस्तू आहेत त्या अगोदर बनवून ठेवतो आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, जेव्हा लागेल तेव्हा एक दिवस अगोदर शॅम्पू जो आहे तो बनवतो. तर बघा, अशा पद्धतीनं आपला हा जो अर्क आहे, बेस, बाकीच्या बऱ्याच वस्तू यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हे आपल्याला हे मिक्स करायचं काम जे आहे ते करायचं आहे. तर शॅम्पू आता जो बनतो आहे तो सुद्धा तितकाच पॉवरफुल आहे जितका की अगोदर होता. शिवाय आणखीन काही इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये ॲड केलेले आहेत जेणेकरून याचा रिझल्ट जो आहे तो आणखीनच छान येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळं काही मिक्स करायचं आहे आणि सगळ्या वस्तू आपण एकदाच टाकत नाही आहे, थोड्या करून त्या वेळेला किंवा त्या टायमाला आपण यामध्ये त्या वस्तू ॲड करतो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपला हा जो शॅम्पू आहे परफेक्ट सेट होतो आणि तयार होऊन विक्रीसाठी म्हणा किंवा वापरण्यासाठी तयार होतो. तर बघा, सुरुवातीला शॅम्पूचा कलर खूप वेगळा असतो. त्याच्यानंतर जसा वेळ जाईल, बघा 2 तासानंतर आता तुम्हाला हा काळवट म्हणजे एकदम वेगळाच कलर दिसतोय, तुम्हाला लक्षात येते या पद्धतीचा कलर होतो. नंतर हळूहळू परत लाईट होतो आणि परत डार्क व्हायला चालू होते. अशा पद्धतीनं शॅम्पू जो आहे तो आपला
रंग चेंज करत राहतो. तर बघा आता परत पुन्हा थोड्या थोड्या वस्तू ॲड करत आहे आणि परत मिक्स करायचं आहे. ताईंनो, आपला हा जो गोल्डन शॅम्पू आहे ना, तो खूप छान रिझल्ट देतो. तुमच्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा मदत करतो. शिवाय केसांमध्ये खूप जास्त अशी चमक येते. तुम्हाला अजिबात कोणत्याही प्रकारचं कंडिशनर वगैरे लावण्याची गरज भासत नाही, कारण की या शॅम्पूने चमक येते. शॅम्पूने केस सिल्की शायनी होतात. तर त्यामुळं सेपरेट असं कंडिशनर परत लावायची गरज भासत नाही. तर अशा पद्धतीने आपण पुन्हा अर्क मिक्स करत आहोत आणि पुन्हा हे सगळं काही मिक्स करून एकजीव करण्याचा प्रयत्न करत आहोत. खूप फास्ट पण हलवायचं नाही आहे. जर तुम्ही खूप फास्ट हलवलात तर खूप फेस होतो आणि मग शॅम्पू सेट होण्यासाठी खूप वेळ लागतो. तर इथं बघू शकता, हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने तुम्हाला शॅम्पू जो आहे तो दिसतोय. तर सकाळी असा दुपारी हा कलर आता शाईन तुम्हाला दिसत चाललेली आहे शॅम्पूमध्ये आणि खरंच इतका गोल्डन शॅम्पू तयार होतो. खूप मस्त दिसायला तर आहेच आहे, शिवाय रिझल्टसुद्धा तितकाच मस्त आहे ताईंनो, तुम्हाला सुद्धा हा शॅम्पू हवा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय ना, त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे आणि हा शॅम्पू जो आहे तो तुम्हाला घरपोच मिळतो. बऱ्याच ताई प्रश्न करतात की घरपोच मिळेल का, किंवा दुसरीकडे कुठंतरी येऊन देतात ती लोकं, किंवा इकडे या तिकडे या असं बोलतात. पण अजिबात नाही, तुम्हाला तुमची ऑर्डर जी आहे ती घरपोच मिळेल, काळजी करू नका. तर अशा पद्धतीनं हा आपला शॅम्पू जो आहे तो तयार झालेला आहे आणि नेहमी बघा आता साधारणतः 6-7 महिने झालेले आहेत आपण हा गोल्डन शॅम्पू जो आहे तो बनवत आहोत आणि मी हा शॅम्पू वापरते. आशा करते व्हिडिओ आवडला असेल.